सावनेर में सियासी भूचाल, एमएलए आशीष देशमुख का धमाका। 2 दिन में कार्रवाई नहीं तो गांधी पुतले के सामने अनशन। सावनेर में आज राजनीतिक तापमान अचानक तेज हो गया जब विधानसभा क्षेत्र के विधायक आशीष देशमुख ने बीजेपी के अंदर चल रही गतिविधियों पर खुलकर हमला बोल दिया। उन्होंने सीधे सीधे पार्टी नेतृत्व को चेतावनी देते हुए कहा कि वाळू माफिया, आईपीएस सट्टेबाज, वसूलीबाज दबंगों को पार्टी से बाहर करो, अन्यथा मैं 2 दिनों में महात्मा गांधी की प्रतिमा के सामने अनशन पर बैठ जाऊंगा। म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की या संपूर्ण 2 दिवसामध्ये तुम्ही या संदर्भामध्ये निर्णय घ्या। या संदर्भामधला त्यानिमित्ताने माझी उच्चस्थ लोकांसोबत चर्चा करून द्या आणि तोपर्यंत अन्यथा परवाच्या दिवशी महात्मा गांधी पुतळ्याच्या खाली आशीष देशमुख सत्याग्रहाला यह आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। सर्वांचे इस धमाकेदार बयान के बाद सावनेर की राजनीति में भूचाल आ गया है और पार्टी के अंदरूनी कलह अब खुलकर सामने आ गई है। प्रचार कार्यालय के उद्घाटन ढोल ताशे की गूंज से आशीष देशमुख ने कार्यालय का फीता काटकर उद्घाटन किया और कार्यकर्ताओं के सामने भाषण के दौरान में गुस्सा फूटा। 2 दिसंबर को होने वाली सावनेर की महत्वपूर्ण नगरपालिका चुनाव को लेकर प्रचार तेज है। इसी क्रम में 24 नवंबर को बीजेपी के प्रचार कार्यालय का उद्घाटन कार्यक्रम था और यही मंच से एमएलए देशमुख ने पूरे तेवर में अपनी बात रखी। उन्होंने पार्टी के सभी उम्मीदवारों से एकजुट होकर चुनाव जीतने का आह्वान तो किया, लेकिन साथ ही पार्टी में हाल ही में कांग्रेस से आए कुछ नेताओं पर गंभीर आरोप लगाते हुए उन्हें बाहर निकालने की मांग भी रख दी। नाम नहीं लूंगा पर कार्रवाई करनी ही होगी। देशमुख ने बिना नाम लिए सीधे राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले और नागपुर जिला राज्य पदाधिकारियों की कार्यशैली पर सवाल उठाए। उन्होंने कहा, बीजेपी में बालू धंधेबाज, आईपीएल सट्टेबाज और वसूलीबाज घूम रहे हैं, इन्हें बाहर करो अन्यथा आंदोलन तय है। इनके इस तीखे बयान में मंच पर मौजूद नेताओं को भी चौंका दिया और माहौल तनाव रहित से अचानक गर्म हो गया। अंदरूनी कलह खुलकर बाहर आ गई। चुनाव के ठीक पहले बीजेपी की अंदरूनी लड़ाई खुलकर सामने आने से राजनीतिक हलकों में चर्चा तेज हो गई है। जानकारों को मानना है कि इस विवाद का असर निश्चित रूप से होने वाली नगरपालिका चुनाव पर पड़ेगा। कार्यक्रम समाप्त होते ही एमएलए देशमुख के निकलते ही पूरे इलाके में चर्चाओं की बाढ़ आ गई। लोग पूछने लगे, क्या बीजेपी में सब कुछ ठीक नहीं? क्या चुनाव से पहले बड़ी टूट फूट हो सकती है? क्या वाकई 2 दिन बाद एमएलए अनशन पर बैठेंगे? आज आनंदाची गोष्ट आहे की त्यांच्याच घरच्या सौ संजनाताई ह्या भारतीय जनता पार्टीच्या तर्फे सावनेर नगरीच्या भाजपातर्फे नगराध्यक्षाच्या उमेदवार। आणि मी पहिलेही सांगितलं होतं की खऱ्या अर्थाने जेवढे काही सर्व उमेदवार ह्या नगराध्यक्ष पदाकरता उभे आहेत त्यातल्या सर्वात योग्य जर उमेदवार कोणी असतील तर त्या संजनाताई मंगळे नक्कीच आहेत। त्या उच्च शिक्षित आहेत, त्यांनी इंजिनिअरिंग केलं आहे, एमबीए केलं आहे। एवढंच नव्हे तर त्यांनी आपली 1.5 लाख रुपये महिन्याची मेट्रोची नोकरी ती सोडून समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये आपलं पहिलं पाऊल त्या निमित्ताने त्या टाकत आहेत। नक्कीच त्यांच्या माध्यमातून एक योग्य नेतृत्व सावनेर नगर परिषदेला मिळाल्याशिवाय राहणार नाही। सावनेर नगरीला जी विकासाची अपेक्षा आहे, आपल्या सर्वांना मिळून जो सावनेर नवनिर्माणचा संकल्प पूर्ण करण्याचा आहे, त्यासाठी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी संजनाताईच निवडून येतील या दृष्टीने आपल्या सर्व कार्यकर्त्यांना असे प्रयत्न नक्कीच करायचे। आणि विकासाच्या दृष्टीने चहूबाजूने आपला विजन कार्यक्रम नक्कीच तयार आहे आणि त्या माध्यमातून जनतेपर्यंत आपला अजेंडा, आपलं विजन, आपलं सावनेर नवनिर्माणाचा संकल्प हा सर्व कार्यकर्त्यांनी पोहोचावा अशी आजच्या दिवशी विनंती करतो। प्रत्येक घरापर्यंत जाऊन, प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाऊन भारतीय जनता पार्टी सन्माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मागच्या 11 वर्षापासून, मागच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये जो अमूलाग्र बदल विकासाच्या दृष्टीने संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये किंबहुना प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये झाला, या खंबीरपणे, छाती ठोकपणे आपल्याला सांगून देण्याची जी करामत आहे ती येणाऱ्या 10 दिवसामध्ये आपल्याला करायचीच आहे आणि ती नक्कीच आपण करू। आणि विजय हा सर्व शेवटी भारतीय जनता पार्टीचा सावनेर नगर परिषदेमध्ये होणार आहे असं देखील आपल्याला आजच्या दिवशी मी सांगू शकतो। इथे संपूर्णतः विकासाचा अभाव मागच्या आमदारकीच्या काळ्या कागदामध्ये आपण पाहिला। कुठेतरी फक्त भुलवण्याचं काम, कुठेतरी रंगदारी, दमदाटी, दडपशाहीचं राजकारण
कुठेतरी अवैध धंद्यांना समोर आणण्याच्या दृष्टीने, अवैध लोकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने त्यांची भूमिका होती. आज मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या कारकिर्दीला नाकारण्यामध्ये त्यांनी जे देवाचे साठे मोठं जे त्यांचं होतं ते मग ते रेती माफियावाल्यांसोबत असेल, ते मग सट्ट्या पट्ट्यावाल्यांसोबत असेल, ते मग इथे वसुलीचं कारभार चालवण्याचं काम असेल, त्यांच्या विरोधामध्ये कौल मागच्या वर्षी या सावनेर विधानसभेच्या लोकांनी आणि विशेष करून सावनेर नगरीच्या सर्व लोकांनी दिलेलं आहे. हे आपल्याला शेवटी विसरून चालणार नाही. आणि म्हणून आज जर आपल्याच पक्षामध्ये अशा प्रकारचे लोक येणार असतील, आपल्याच पक्षामध्ये रेती माफिया सट्टे पट्टे चालवणारे लोक येणार असतील, तर ती जनता आणि कार्यकर्ते कधी खपून घेणार नाही, हा विश्वास त्या निमित्ताने आपल्या सर्वांना. म्हणून आम्ही जेव्हा पाहतो की महसूल बुडवणारे लोक जेव्हा महसूल मंत्र्यांसोबत राहतात, ते आमच्या मनाला कुठेतरी वेदनादायी ठरतं. महसुली अधिकाऱ्यांवर गाड्या चालवणारे लोक जेव्हा महसूल मंत्र्यांसोबत भारतीय जनता पार्टीचा दुपट्टा घालतात, ते आम्हाला सहजासहजी पचेन असं नक्कीच झालं. आणि म्हणून त्यांचा उमेदवार म्हणून आम्ही इथे निवडून आलो आहे या सर्व लोकांच्या विरोधामध्ये लांबबद्ध झालं असल्यामुळे. आणि म्हणून असे हे चुकीचे व्यक्ती, अवैध धंदे करणारे व्यक्ती, त्यांनी हजारो लाखो करोडो रुपयांचा शासनाचा महसूल बुडवला आहे, ज्यांनी सातत्याने गुन्हेगारी प्रवृत्तीला आपलवलं आहे, ज्यांचं कित्येक क्रिमिनल त्यांच्यावर चार्जेस त्या निमित्ताने आहे, अशा लोकांना जर कोणी इथे प्रवेश घेत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. हे देखील आजच्या दिवशी संपूर्ण सावनेर विधानसभेच्या जनतेला त्यांचा आशिष देशमुख म्हणून सांगतोय. म्हणून अशा या परिस्थितीमध्ये ज्या लोकांचे प्रवेश त्या निमित्ताने झाले आहेत, त्यांचं रद्द करण्याचं काम सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी करावं, अशी त्यांना त्या निमित्ताने कळकळीची विनंती करतो. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही या जिल्ह्यामध्ये विकासाचं राजकारण करतोय. आणि अशा या राजकारणामध्ये आमच्यावर भरोसा नाही का हे लोक अवैध धंदेवाले, रेतीवाले येऊन तुमचा विजय करून घेणार आहे, हे खपून घेतलं जाणार येणार नाही. आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने आशीष देशमुख की नाराजगी पर सफाई देते हुए कहा कि यह पूरा निर्णय जिला बीजेपी का था. उन्होंने स्पष्ट किया कि पार्टी में किसी को शामिल करने का फैसला जिला इकाई लेती है और उसी के तहत उनकी मुलाकात हुई. बावनकुले ने कहा कि अगर कोई नेता उनसे मिलने आया तो मंत्री होने के नाते उनका कर्तव्य था कि वे उससे मिले. उन्होंने विवाद को अनावश्यक बताते हुए कहा कि संगठनात्मक प्रक्रिया के अनुसार ही सब कुछ हुआ है और इसमें व्यक्तिगत नाराजगी की कोई वजह नहीं है. काल आशिष देशमुख यांचं नाराजी नाट्य दिसून आलं होतं पक्षप्रवेशावरून. काय जिल्हा भाजपनं जो निर्णय घेतला होता त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. नाही, जिल्हा भाजपाने निर्णय घेतला, त्यांनी मला त्यांना भेटायला आणलं, एवढाच माझा त्या ठिकाणी माझ्या ऑफिसला ते आले होते. पण पक्षप्रवेशाचा निर्णय हा जिल्हाध्यक्षांनी आणि जिल्हा भाजपने घेतला आहे, त्यामुळं कोणी भेटायला आलं तर त्यांना भेटलं पाहिजे, हाच माझा तेवढाच त्या ठिकाणी भाग होता.